ज्या गृहिणींना सुगरण व्हायचं आहे अशा गृहिणींसाठी उपयुक्त अशा 12 महत्त्वाच्या किचन टिप्स, स्वयंपाक चवदार करण्याचे सोपे उपाय, मसाल्यांचा योग्य वापर, मऊ पोळ्यांचे रहस्य, वेळ वाचवणाऱ्या सवयी आणि स्वच्छ स्वयंपाकघराचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तुमच्या हातची भाजी कधी फिकी लागते का? पोळी कधी कडक होते का? पाहुणे आल्यावर काय बनवायचे हा प्रश्न पडतो का? आज मी अशा टिप्स सांगणार आहे ज्यात तुमचा स्वयंपाक अधिक चवदार, आकर्षक आणि वेळ वाचवणारा बनवतील. घरातील प्रत्येकजण तुमच्या स्वयंपाकाचं कौतुक करेल. तुम्ही खऱ्या अर्थाने सुगरण गृहिणी म्हणून ओळखल्या जाल. नमस्कार, मी वर्षा. 1 नंबर म्हणजे कोणतीही रेसिपी सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य मोजून आणि तयार करून ठेवा. कांदा, टोमॅटो, मसाले, तेल, मीठ आणि इतर आवश्यक वस्तू आधीच जवळ असतील तर स्वयंपाक घाई गडबडीत होत नाही. एखादा पदार्थ जळण्याची किंवा एखादा मसाला विसरण्याची शक्यता कमी होते. कामात शिस्त राहते, वेळही वाचतो आणि तयार केलेला स्वयंपाक अधिक व्यवस्थित आणि चवदार होतो. टिप 2. स्वयंपाकात ताज्या भाज्या आणि ताजे साहित्य वापरण्याची सवय लावा. शिळ्या किंवा जास्त दिवस ठेवलेल्या भाज्यांमध्ये चव आणि पौष्टिकता दोन्हीही कमी होतात. बाजारातून भाजी घेताना तिचा रंग, ताजेपणा आणि सुगंध पाहूनच निवड करा. ताज्या भाज्यांपासून केलेले पदार्थ अधिक रुचकर लागतात. त्यांचा रंगही सुंदर दिसतो. संपूर्ण जेवणाची गुणवत्ता देखील वाढते. टिप नंबर 3. मसाल्यांचे योग्य प्रमाण समजून घेणे ही सुगरण होण्याची मोठी खूण आहे. जास्त मसाले घातल्याने पदार्थ चांगला होईलच असे नाही. प्रत्येक मसाल्याची स्वतःची एक चव आणि भूमिका असते. मोजून आणि संतुलित प्रमाणात मसाले वापरा. सुरुवातीला मोजमाप वापरा आणि नंतर अनुभवाने अंदाज येईल. प्रत्येक वेळी पदार्थाची चव सारखीच छान राहते. टिप 4. कांदा, लसूण आणि मसाले किती वेळ परतायचे हे समजून घ्या. घाईमुळे मसाले कच्चे राहतात किंवा जास्त भाजले जातात. पदार्थाची चव बिघडते आणि मग मंद आचेवर योग्य वेळ परतल्याने मसाल्यांचा सुगंध आणि चव उत्तम प्रकारे खुलते. हा छोटा फरक संपूर्ण पदार्थ अधिक स्वादिष्ट बनवतो. टिप 5. मीठ एकदम जास्त घालण्याऐवजी टप्प्याटप्प्याने घालण्याची सवय लावा. शिजतानामध्ये एकदा चव पहा, गरज असेल तरच मीठ वाढवा. पदार्थातील मीठ जास्त होण्याची शक्यता कमी होते आणि एकदा जास्त मीठ पडले तर ते कमी करणे कठीण जाते. ही छोटी सवय मोठी चूक टाळते. टिप नंबर 6. पोळी मऊ होण्यासाठी पीठ योग्य प्रकारे मळणे खूप महत्त्वाचे आहे. पीठ मळल्यानंतर ते किमान 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा. पीठ छान मुरते, पोळ्या लाटायला सोप्या होतात, भाजल्यावर त्या अधिक मऊ राहतात. घरातील प्रत्येकाला गरम आणि मऊ पोळ्यांचा आनंद मिळतो. टिप नंबर 7. स्वयंपाक करताना आचेचे नियंत्रण शिकणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक पदार्थ मोठ्या आचेवरच चांगला होतो असे नाही. काही पदार्थ मंद आचेवर शिजल्यास त्याची चव अधिक खुलते. काही पदार्थ सुरुवातीला मोठ्या आणि नंतर मध्यम आचेवर करावे लागतात. योग्य आच वापरल्याने पदार्थ जळत नाहीत आणि पोतही त्याचा उत्तम राहतो. टिप नंबर 8. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. प्रत्येक वस्तूची ठरलेली जागा असेल तर काम जलद होते. स्वच्छ ओटा, स्वच्छ भांडी आणि नीटनेटके मसाल्यांचे डबे यामुळे स्वयंपाक करताना मन प्रसन्न राहते. वस्तू शोधण्यात वेळ वाया जात नाही. स्वच्छतेमुळे अन्न सुरक्षित राहते आणि स्वयंपाकाची मजाही वाढते. टिप नंबर 9. प्रत्येक नवीन रेसिपी शिकण्याची तयारी ठेवा. दर आठवड्याला किमान एक नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला चूक झाल्या तरीही निराश होऊ नका. प्रत्येक प्रयत्नातून नवीन अनुभव मिळतो आणि हळूहळू आत्मविश्वास वाढतो. तुमच्या हातच्या पदार्थांमध्ये याच्यामुळे विविधता येते. घरातील सदस्यांनाही नवीन चवीचा आनंद मिळतो. टिप 10. पदार्थ फक्त चवदार असणे पुरेसे नसते, तो आकर्षक दिसलाही पाहिजे. भाजी, कोशिंबीर, पोळी आणि भात सुंदर पद्धतीने वाढल्यास जेवणाची इच्छा वाढते आणि रंगाचा योग्य वापर करा. कोथिंबीर, लिंबू किंवा साधी सजावटही पदार्थ अधिक सुंदर दिसायला मदत करते.
चांगले सादरीकरण ही सुद्धा सुगरण गृहिणींची खास ओळख असते. टिप नंबर 11. वेळेचे नियोजन करणे ही प्रत्येक सुगरण गृहिणीची मोठी ताकद असते. कोणता पदार्थ आधी करायचा आणि कोणता नंतर याचे नियोजन आधीच करावे. प्रेशर कुकरमध्ये शिजणारे पदार्थ सुरू असताना दुसरी तयारी पूर्ण करावी. वेळ आणि गॅस याच्यामुळे दोन्हीचीही बचत होते आणि कमी वेळेत अधिक काम पूर्ण होते आणि घाई गडबडही होत नाही. टिप नंबर 12. घरातील सदस्यांकडून प्रामाणिक अभिप्राय घ्या. कोणता पदार्थ जास्त आवडला, कोणत्या पदार्थात काय सुधारणा करता येईल हे शांतपणे ऐका. टीका म्हणून न घेता शिकण्याची संधी म्हणून स्वीकारा. प्रत्येक वेळी थोडी सुधारणा करत राहिल्यास तुमच्या हातच्या स्वयंपाकात सातत्याने गुणवत्ता वाढत जाईल. हाच खऱ्या अर्थाने सुगरण होण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. सुगरण होण्यासाठी महागडे साहित्य किंवा मोठे कोर्स लागत नाहीत. योग्य सवयी, संयम आणि रोज थोडी सुधारणा करण्याची तयारी असली की प्रत्येक गृहिणी उत्कृष्ट स्वयंपाक करू शकते. या टिप्स तुम्हाला उपयुक्त वाटल्या असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.